काय केलं बघा, इथं दिल्याप्रमाणे आपण इथं सगळं अगोदर टाईप करून घेतलेलं. आता याप्रमाणे फॉर्मॅटिंग करायचं. सर्वात पहिलं काम मर्ज करून घ्यायचं. वरचं हेडिंग सुरुवात बी ला आहे, एंड एच ला आहे. टेबलचं सुरुवात बी ला झालंय, एच ला संपलंय. बी ते एच निवडा. अलाइनमेंट मध्ये मर्ज अँड सेंटर, बोल्ड अंडरलाईन हे पण फिगर इन बी ते एच पर्यंतच निवडायचं. याला पण मर्ज अँड सेंटर करायचं. नंतर याला अलाइनमेंट, कारण बघा हे राईट साईडला आहे, सेंटर राईट साईडला, अलाइनमेंट याला राईट करायचं. ते उद्या बाजूला जाऊ. 2 मर्ज झाले. सिरियल नंबर 5वं आणि 6वं सेल निवडायचं. बी मधलं मर्ज अँड सेंटर. ओके. फूड ग्रेड हे बघा, हे 4 भाग मर्ज आहे का. डी ला पण मर्ज केले. C6 पासून D6 पर्यंत, C5 चारही मिळून मर्ज अँड सेंटर करायचं. 4थं मर्ज झालं. 5वं समर. समर हे ई आणि एफ मिळून मर्ज अँड सेंटर. विंटर GH मिळून मर्ज अँड सेंटर. असे टोटल 6 मर्ज आहेत, त्यापेक्षा कमी नाही जास्त. पहिलं मर्ज इथं केला, सेकंड मर्ज, थर्ड, फोर्थ सगळं मिळून फिफ्थ. आता काय करा, हे पूर्ण, हे एवढं पूर्ण सिलेक्ट करून, आता आपल्याला बॉर्डर लावायचं आहे. पूर्ण सिलेक्ट करून याला काय करा, वरच्या हेडिंगला ऑल बॉर्डर लावायचं. ऑल बॉर्डर, वरच्या हेडिंगला ऑल बॉर्डर लावायचं. आणि बाकीच्याला काय करायचं, हे सिलेक्ट करायचं एक एक कॉलम. आउटसाइड बॉर्डर लावायचं. आउटसाइड हे पाजरा आहे ना, हे डबल डॉट, हे सगळं निवडा. हे सिंगल निवडू नका, हे दोन्ही मिळून आहे, दोन्ही मिळून आहे. परत आउटसाइड बॉर्डर आहेच त्याचं. हे सर्व काय करा, आउटसाइड बॉर्डर लावा. आणि जे कॅल्क्युलेशन केलं परत हे सिलेक्ट करायचं. पुन्हा याला ऑल बॉर्डर लावायचं. टेबलला बॉर्डर लावून झालं. आलं कसं का. सेम 30 प्रमाणे 40 मध्ये पण हे 4 कॉलम युक्त सेम असायला पाहिजे. मग त्यासाठी हेडिंग पासून सिलेक्ट करा. कुठल्याही एकाचं बिलचं वाढवा, सगळ्यांचं काय. म्हणजे जेवढे पण तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतात ते आपण पॉईंट यूज केल्यामुळे दिसत आलं. याला अलाइनमेंट राईट करून टाकायचं सगळ्या उजव्यावर. आणि वरचं हेडिंग हे सेंटर पाहिजे. हे फक्त नंबर राईट करायचा, जर डावीकडे गेला असेल तर, नाहीतर नाही. आता नेक्स्ट बघा, हे डबल डॉट कॉलमच्या मध्ये आहे. हे डबल डॉट सिलेक्ट करून त्याला सेंटर मध्ये बसवायचं. वरचं हेडिंग पूर्ण बोल्ड आहे, सिलेक्ट केलं, त्याला बोल्ड केलं. सिरियल नंबर सेंटर आहे, सिरियल नंबर सिलेक्ट केलं, सेंटर. सगळं झालंय. आता फक्त 2 काम राहिलेत आपले, पूर्ण झालंय. आता 2च काम राहिलंय. पहिलं काम, पूर्ण टेबल सिलेक्ट करा, एडिटिंगला जावा, सेलमध्ये जावा, फॉर्मॅट, रोचा हाईट 25 ठेवा, अलाइनमेंट मिडल. आणि एक काम राहिलं शेवटचं, हे इंडेंट असतं, हे गॅप असतं इथं 1 पॉईंट लास्टला करायचं, एकदम एंडला. मिडल करून करायचं. तुम्ही इंडेंट करून मिडल केलं तर जातात. ते पहिला अलाइन मिडल करायचं. सर्वात शेवटी एवढं सिलेक्ट करून याला 1 इंडेंट इथं पॉईंट वाढवायचं. एवढं केली की आपलं स्टेटमेंट तयार.
मग कुठं काय स्पेलिंग मिस्टेक, नंबर काय चुकलं